नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे नीटचं लेटेस्ट अपडेट आहे किंवा नीटची जे या ठिकाणी एक्झामिनेशन डेट आहे आणि जे काही प्रेस कॉन्फरन्स मध्ये काही मुद्दे मांडले आहेत, या मुद्द्याचं मी तुम्हाला थोडंसं एक अनालिसिस किंवा एक थोडंसं स्पष्टीकरण या ठिकाणी देणार आहे, की जेणेकरून जेही विद्यार्थी जी आपली नीट एक्झाम या ठिकाणी अटेम्प्ट करण्यासाठी जाणार आहेत, यांच्यासाठी काय महत्त्वाचे टॉपिक आहेत, यामध्ये थोडंसं मी डिस्कशन करणार आहे. आणि हे डिस्कशन करताना सर्वात महत्वाचं आहे न्यू एक्झामिनेशन डेज. याबद्दल सर्वच विद्यार्थ्यांना ऑलरेडी इन्फॉर्मेशन भेटली आहे. त्यानंतर नीट मध्ये टाइम डेडलाईन जी आहे याच्यामध्ये थोडासा बदल करण्यात आलाय. विद्यार्थ्याच्या थोडंसं या ठिकाणी बेनिफिटसाठी याच्यामध्ये थोडा टाइम वाढवण्यात आला आहे त्याबद्दलही. आणि दुसरं काही जे आपलं फीस रिफंडचं जे पॉलिसी होती याबद्दलही आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत. मेनली नीट यूजी एक्झामिनेशन जे आहे यामध्ये पहिलं महत्वाचं अपडेट आहे. कारण पाहिलं असता एक्झामिनेशनची तयारीसाठी मुलं वेगवेगळ्या शहरात या ठिकाणी जातात. पण ज्यावेळेस एक्झामिनेशन कंप्लीट झाली, हे एक्झामिनेशन कंप्लीट झाल्यानंतर सर्व मुलं आपलं जे नेटिव्ह प्लेस आहे अथवा आपलं जे होम टाउन आहे या ठिकाणी सध्या आहेत. मग या विद्यार्थ्यांना जर आपण ज्या ठिकाणी आहेत, ज्या राज्यात आहात, त्याच ठिकाणी या ठिकाणी आपल्याला एक्झाम देता यावी, यासाठी एनटीए मध्ये किंवा एनटीएच्या वेबसाईटवरती, नीट वेबसाईटवरती आपल्याला करेक्शन विंडो बिफोर ऍडमिट कार्ड या ठिकाणी येणार आहे. हे असं ऑफिशियल स्टेटमेंट आहे. असं इन डिटेल जी प्रेस कॉन्फरन्सची नोट आहे अजून एनटीएच्या वेबसाईटवरती आली नाही. पण जे एज्युकेशन मिनिस्टरने जे इन्फॉर्मेशन दिली ते या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन करत आहे. म्हणजेच की जरी आपला या ठिकाणी फॉर्म फुलफिल झाला असेल तर आपल्याला फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांना जर एक्झामिनेशन सेंटर चेंज करायचे असतील तर आपल्याला या ठिकाणी चेंज करायचं अवेलेबल ऑप्शन येणार आहे. इन केस काही करायचं नाहीये तर आपल्याला या ठिकाणी लॉग इन सुद्धा ओपन करायची गरज नाही. ठीक आहे. म्हणजे फर्स्ट या ठिकाणी जे मेन अपडेट आहे की जर आपल्याला सिटी चेंज करायचे तर डेफिनेटली आपण या ठिकाणी करू शकतात. नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे की विद्यार्थ्यांना जे अगोदर 3 तास मिळायचे तर या वेळेस 21 जूनचा जो पेपर असणार आहे त्यामध्ये 3 तास 15 मिनिट आपल्याला मिळणार आहेत. याच्यामध्ये बरेच या ठिकाणी रिझन्स आहेत की जे की विद्यार्थ्याचा टाइम एक्झामिनेशन हॉलमध्ये गेल्यानंतर जो काही टाइम जात होता काही कारणास्तव, म्हणजे ते आपले इन्व्हेस्टिगेटर जे आपले साईन म्हणा किंवा बरेच काही व्हेरिफिकेशन असतील याच्यासाठी जो जात होता याच्यासाठी 15 मिनिट एनटीए कडनं वाढून देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना या 15 मिनिटाचा फायदा नक्कीच या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे इम्पॉर्टंट री एक्झामिनेशनची डेट आहे हे आपली 21 जून. हे आपली री एक्झामिनेशनची कन्फर्म झालेली डेट आहे. जे आपले ऍडमिट कार्ड येणार आहेत, लक्षात घ्या ऍडमिट कार्ड जे येणार आहेत हे आपले 14 जूनला या ठिकाणी नीट या वेबसाईट वरती येणार आहेत. नेक्स्ट याच्यामध्ये जे की आपली सिटी इन्फॉर्मेशन स्लिप आहे, जर आपण चेंज केला तर स्लिपची गरज आहे, नाही केला तर काही गरज नाही. तर जर चेंज केला असेल तर ती सिटी इन्फॉर्मेशन जी आहे ते आपल्या नियर अबाउट 10 जूनच्या आपल्याला येऊ शकते. ठीक आहे. तर हे जे काही एनटीएचे अपडेट होते हे महत्वाचे अपडेट होते. नंतर जे दुसरं महत्वाचं अपडेट आहे फुल एक्झामिनेशन फीस रिफंड. म्हणजे जे आपण एक्झामिनेशन फीस पेड केली आहे ते एक्झामिनेशन फीस टोटली आपल्याला रिफंड मिळणार आहे. लक्षात घ्या यामध्ये एक थोडंसं मोठं कन्फ्युजन आहे. एनटीए ला आम्ही आमच्या साईडनं सुद्धा या ठिकाणी मेल करणार आहे की जेणेकरून बरेच असे विद्यार्थी होते की अशा विद्यार्थ्यांनी कदाचित कुठल्या फ्रेंडच्या अकाउंटवरून, कदाचित या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण सायबर सेल किंवा सायबर कॅफेमध्ये फॉर्म भरतो त्या कॅफेवाल्याच्या अकाउंटवरून, कदाचित जे विद्यार्थी आमच्याकडे कन्सल्टन्सीसाठी आहेत अशा आमच्या ऑफिसच्या अकाउंटवरून बऱ्याच विद्यार्थ्यांनी फीस पेड केली आहे. तर अशा विद्यार्थ्यांना विनंती करणार आहेत आम्ही की एनटीए ने आपलं बँक अकाउंट ऍड करण्याची या ठिकाणी फॅसिलिटी अवेलेबल करून देणं खूप जास्त महत्वाचं आहे. कारण पाहिला असता बरेच विद्यार्थी म्हणण्यापेक्षा 70% विद्यार्थ्यांनी हा फॉर्म कुठे ना कुठं सायबर कॅफे, काउन्सिलिंग ऑफिस अथवा एखाद्या फ्रेंडने या ठिकाणी भरलाय की ज्याची की पेमेंट त्यांनी त्यांच्या अकाउंटवरून केली आहे. मग ज्यावेळेस सुद्धा एनटीए अमाऊंट रिफंड करणार आहे याच्यामध्ये हे पेमेंट हे विद्यार्थ्यालाच जावी याच्यासाठी एनटीए ना एक अकाउंट ऍडची विंडो देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण जर तशी विंडो दिली तर त्यामध्ये स्टुडंट्सचं अकाउंट अथवा स्टुडंट्स युपीआय किंवा त्या स्टुडंट्सला त्याच्या पॅरेंट्सचं अकाउंट किंवा पॅरेंट युपीआय ऍड करता यावं असं या ठिकाणी फॅसिलिटी देण्यात यावी. नाहीतर या ठिकाणी जे फीस येणार आहे
हे अननेसेसरी विद्यार्थी पालकांचा या ठिकाणी लॉस होणार आहे. कारण बरेच पालक विद्यार्थी प्रामाणिक म्हणजे सॉरी कॅफेवाले रिफंड करतील किंवा त्यांच्यासाठी एक कन्फ्युजन राहणार आहे. खरंच या विद्यार्थ्याची पेमेंट माझ्याच अकाउंटला आली आहे का? त्याच्यासाठी कोणाचं या ठिकाणी कन्फ्युजन किंवा या ठिकाणी काही कन्क्लुजन येऊ नये यासाठी एनटीएने सेपरेटली एक विंडो द्यावी. त्या विंडोमध्ये स्टुडंट्स अकाउंट आणि पॅरेंट अकाउंट होती. हे आपल्याला पेमेंट कशा पद्धतीने करता येईल याचं या ठिकाणी देणं गरजेचं असणार आहे. तर आजची जीही प्रेस कॉन्फरन्स झाली, या प्रेस कॉन्फरन्समध्ये जेही मुद्दे होते, या प्रकारे मी तुम्हाला पूर्ण व्यवस्थित समजावून सांगितलेत. इन केस याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल, डाउट्स असतील, तर आपण विचारू शकतात. कमेंट्समध्ये आपण या ठिकाणी मेन्शन करा आणि महत्त्वाची या ठिकाणी ज्याही विद्यार्थ्यांना या पुढच्या अपडेट्स या ठिकाणी हवेत, अशा विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला जॉइन असणं गरजेचं आहे आणि पेड काउन्सिलिंगसाठी सुद्धा स्क्रीनवर नंबर दिले त्यावरती सुद्धा आपण अपडेटेड राहू शकतात. ठीक आहे.